स्टार्ट. हॅलो, मी सुप्रियाज डेली ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं. मी आळंदीमध्ये राहते आणि माझ्या लग्नाला आता 3 वर्ष कंप्लीट होतील आणि माझी एक मुलगी आहे छोटी सर्वस्वी. ती 1.25 वर्षाची आहे. तर आम्ही इथं जॉईंट फॅमिली मध्ये राहतो सगळे. तर आम्हाला जरा जागेची कमतरता वाटते, म्हणून मग आम्ही समोरचा एक फ्लॅट रेंटने घेतला आणि एक आमचा स्वतःचा फ्लॅट आहे. तर आम्ही टोटल 10 जण राहतो, त्यामुळे मग आम्हाला अजून एक फ्लॅट घ्यावा लागला रेंटनी. फॅमिलीमध्ये माझी आजी सासू, आजोबा सासरे, माझे सासू सासरे, दीर, जाऊबाई आणि त्यांचा एक छोटा मुलगा शिवांश, मी, माझे मिस्टर आणि आमची छोटी मुलगी सर्वस्वी, एवढे जण राहतो. आळंदीमध्ये राहणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि मी माझं नशीबच मानते की मला आळंदीत राहायला मिळतंय. तर माऊलींचं मंदिर इथून आम्हाला गाडीवरून 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. इथं जवळ बस स्टँड वगैरे आहे. खूप छान वाटतं आणि गावाकडची लोक पण आमच्याकडे येतात आळंदीमुळं. अशी गावाकडची लोक येतात ना दर्शनाला, मग ते येतात तर खूप भारी वाटतं. तुमच्यासोबत पण मी आळंदीतली बरीच ठिकाणं शेअर करेन. एक छोटे छोटे व्हिडिओ बनवत जाईल किंवा मग लाईव्ह वगैरे घेत जाईल. तर तुम्हाला आवडेल का असं बघायला, ते पण मला कमेंटमध्ये सांगा. मी माझ्या आजी बरोबर ना आळंदीला आले होते लहान असताना, 2006 साली वगैरे आले असेल. आणि त्यानंतर मी लग्नानंतर इकडे आले. तर एकदम मला वाटते 17 वर्षानंतर मी परत आळंदीत आले आणि मला सगळे तिथलं जे पॉइंट मी बघितले होते ते मला तसेच आठवायचे आणि खूप छान वाटलं मला. एवढ्या वर्षांनी इथं आली आणि मी कायम इथं राहणार आहे ह्याचं मला खरंच खूप भारी वाटतं. माझ्या मुलीच्या जन्मानंतर ना आम्ही इथं आळंदीमध्ये जागा घेतली स्वतःची आणि तिथंच आम्ही घर बांधेल परत. तर एक छोटासा व्हिडिओ मी शेअर केलाय तुमच्यासोबत. तर मी अजून छोटे छोटे व्हिडिओ शेअर करत जाईन तुमच्यासोबत त्या घराचे वगैरे. आपले युट्यूब चॅनेल चालू करून 1 महिना होईल आता. तर आपले बरेच सबस्क्रायबर झालेत, 167 काहीतरी सबस्क्रायबर झालेत आपले. तर तुम्हाला वाटेल की 5-50 तर माझ्या घरचे असतील, तर असं काही नाही. तर मी ना शक्यतो कुणाशी शेअर नाही केलं. माझ्या सासरचे आणि माहेरचे मिळून टोटल किती 10-11 सबस्क्रायबर आहेत. तर त्यातले ना बऱ्यापैकी मग बाहेरचे सबस्क्रायबर आहेत. तर त्यांना व्हिडिओ माझ्या आवड, कमेंट, लाईक करून मला प्रतिसाद देत आहेत किंवा मला सपोर्ट करतायत, हे मला खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. थांबव जरा. तुमचं प्रेम माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. असंच प्रेम राहू द्या आणि असाच सपोर्ट करा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर. आणि मी असेच तुमच्यासाठी व्हिडिओ छोटे छोटे टाकत जाईन. माझं ना लग्ना अगोदर एक फूड चॅनेल होतं, तर ते मी बऱ्याच दिवसापूर्वी बंद केलं. तर खूप म्हणजे मी त्या व्हिडिओमध्ये येत नव्हती किंवा काय नाही, फक्त मी रेसिपी शेअर करायची आणि त्याला आवाज पण माझ्या आत्याची मुलगी द्यायची. एवढं म्हणजे मला भीती वाटायची मोबाईल समोर म्हणजे कॅमेरा समोर यायला. तर हळूहळू मग मला वाटलं की नाही जमत आहे आपल्याला, म्हणून मग मी ते चॅनेल बंद केलं ना. 1.7K अशा व्ह्यूज आल्या. तर ही माझ्यासाठी एवढी मोठी अचिव्हमेंट होती की मी सांगू नाही शकत. मला एवढ्या व्ह्यूज येत आहेत किंवा मग लोक आपले बघतायत व्हिडिओ, मग म्हटलं आपण करायला पाहिजे. तरी सुद्धा मग माझं धाडस होत नव्हतं, म्हणून मग मी शिवांश आणि सर्वस्वीचे व्हिडिओ शेअर करायला चालू केलं. पण त्यानंतर म्हटलं नाही, आपण युट्यूब चॅनेल चालू केला, एवढी लोक बघतायत, तर त्यांना आपण फेस पण दाखवला पाहिजे. मग थोडे थोडे एकदम छोटे छोटे शॉर्ट मी माझे स्वतःचे घ्यायला लागले आणि त्याला खूप छान मग प्रतिसाद भेटायला लागला किंवा लोकांना आवडतंय आपलं राहणीमान वगैरे. तर त्यांच्याशी शेअर करत जाणं आपलं राहणं मग गरजेचं आहे असं मला वाटलं. आणि मग लोक पसंत करतायत आपलं व्हिडिओ बघणं, तर आपण मग करत राहू असं विचार मी केला. लग्नाच्या अगोदरचं सगळं आयुष्य माझं मग खेडेगावातच गेले. तर मला खेडेगावात राहायला वगैरे खूप आवडतं. पण आता लग्नानंतर मी आळंदीत आले, पण इथं पण एवढं पूर्ण सिटी सारखं वातावरण नाही, बऱ्यापैकी गावाचं वातावरण आहे इथं. माझी सासरला जशी जॉईंट फॅमिली आहे ना, तशीच माझ्या माहेरी पण जॉईंट फॅमिली आहे. तिकडं पण आम्ही एकत्रच राहतो. तर बरीच लोक आहेत तिकडं पण. आणि तिथं ना माझ्या भावाला 2 छोटे छोटे मुली आहेत जुळ्या, शिवन्या आणि शिवांशी. तर त्यांचे पण मग मी एक व्हिडिओ शेअर केले बघा तुमच्यासोबत. ज्यावेळी मी माहेरी जाईल तर तेव्हा तुम्हाला तिकडचे पण व्हिडिओ पाहायला मिळतील. तिकडचं गावाकडचं वातावरण किंवा मग आमची शेती,
आमच्या जनावरांचा गोटा वगैरे याचा पण मी व्हिडिओ शेअर करत राहीन तुमच्यासोबत. माझे मिस्टर ना IT कंपनीत आहेत, टाटा कम्युनिकेशनला. तर माझे दीर पण IT कंपनीतच आहेत. सासरे टाटा मोटर्सला होते आणि आजोबा सासरे ते आर्मीमध्ये होते. तर खूप इकडची पण फॅमिली एज्युकेटेड आहे आणि सपोर्टिव्ह आहे. मेन म्हणजे मला स्वयंपाकाची आवड आहे, तर त्यामुळे मी तुमच्याशी रेसिपी पण शेअर करत राहते. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर तसं पण मला कमेंटमध्ये सांगा, तर मी हळूहळू अजून रेसिपी शेअर करत जाईल. आमची इकडं मोठी फॅमिली असल्यामुळं वेळ कसा जातो हे कळत नाही. तरी पण मला आवड आहे म्हणून मग मी हे असं थोडंसं स्वतःसाठी वेळ काढून व्हिडिओ बनवते. आणि दिवस माझा सर्वस्वीच्या गोंधळात कसा जातो ते पण नाही कळत. खूप छान वाटतं तिच्या सर्वस्वीचे पण छोटे छोटे व्हिडिओ शेअर केलेत आणि त्याला छान व्हिडिओला सपोर्ट आलाय. छान लाईक वगैरे येत आहेत. मग म्हटलं तिचे पण छोटे व्हिडिओ शेअर करत जाईल. आमच्या सगळ्याच फॅमिलीला फिरायला आवडतं खूप. म्हणजे आमच्या सासू सासऱ्यांचं बऱ्यापैकी पूर्ण भारत बघून झालाय. सासऱ्यांचं तर दुसऱ्या देशात पण फिरून झाले. आम्हाला सगळ्यांनाच त्यांचा सपोर्ट असतो की तुम्ही फिरून घ्या, आता जमते तर फिरायचं. नंतर बद्दल म्हणजे सगळ्याच गोष्टी मला माहित आहेत असं नाही. माझ्यासाठी ही लर्निंग फेज आहे आता. तर हळूहळू मग त्यात मी जसं जसं जमल तसं तसं ग्रो करते, काय वेगळ्या गोष्टी शिकते. तर थोडंसं काही चुकत वगैरे असेल तर तुम्ही मला समजून घ्या. आणि तुम्हाला कसे वाटतायत माझे व्हिडिओ, त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की माझ्या इकडच्या फॅमिलीत कोण कोण आहे. आणि मग तिकडचे माझ्या माहेरचे जे व्हिडिओ येतील त्यात मग तुम्हाला तिथल्या लोकांचं इंट्रोडक्शन होईल. सर्वस्वी सोबत माझा दिवस कसा जातो ते मला लक्षात येत नाही, पण त्यातूनही मी वेळ काढून व्हिडिओज वगैरे करते आणि असेच तुमच्या सोबत शेअर करत राहील. तर मला नक्की सपोर्ट करा. माझे व्हिडिओज तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत किंवा तुमच्या फ्रेंड्स सोबत शेअर करू शकता.